जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, भक्ती श्रद्धा सबूर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात अगोदर एक सांगू इच्छितो. आज आहे 1 जुलै 2026. 1 जुलै 2026 म्हणजे आपल्या महाराष्ट्र कृषी दिन. आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अजूनही असा व्यवस्थित पाऊस असा झालेला नाही. कुठं झाला तर कुठं झाला नाही. तर काल आमची पेरणी चालू असताना अचानक खूप अशी धुंदल उडाली आमचीवाली. हे बघा एवढं पेरलेलं आहे. आणि बघा किती व्यवस्थित असं पेरलेलं आहे. एक 10 मिनटाचा म्हणजे हे झाला, त्या ट्रॅक्टरवाल्याला उशीर झाला. नाहीतर खूप म्हणजे पेरून पण आणि जे दंडे याला पाडत असतात ते पण पाडून गेले असते. पण 10 मिनटं लेट झाल्यामुळं खूप असं हे झालेलं आहे. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला बी दाखतो आहे. बघा कसं फुगलेलं आहे बी. हे जे सोयाबीनचं बी आहे हे फुगलेलं आहे. म्हणजे 100% उतारा याचा होणार आहे. याला औषध मिळालेलं आहे. असो झालं ते योग्यच झालं एका दृष्टीने. पण बघा किती निसर्गाचा नियम आहे. कधी वेळेवर तर कधी उशिरा पण येतो. तर याला तर आता काही पाणी द्यायची म्हणजे भिजवायची काही गरज पडणार नाही. आणि म्हणजे कोणत्याच याला भिजवायची आता काही गरज नाही आमच्या इकडं. तुमच्याकडं झाला आहे का नाही पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण बघू शकता किती राहिलेलं आहे ते पण दाखवतो आहे तुम्हाला. थोडंसं राहिलं होतं. व्हिडिओ काल काढणार होतं पण पावसाचं वातावरण खूप तयार झालेलं होतं. त्याच्यामुळं व्हिडिओ काढता आला नाही. तर आज काढतो आहे. आणि बघा कसं दिसतं आहे वावर कसं दिसतं आहे बघा. एका याच्यामध्ये एकदम असे याच्यासारखं दिसतं आहे. अजून उतारा झाल्यानंतर परत एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. नक्की व्हिडिओ बघत जा. आणि व्हिडिओ कसा असतो माझा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, ताईंनो. आपण बघू शकता इकडे घास पण आहे आमचावाला. तिकडे ऊस आहे. तर ऊसाला तर काय पाणी द्यायची गरज नाही. चांगलं अर्धा तास चांगला पाऊस झालेला आहे. आणि इकडं जे ट्रॅक्टरचं दिसतं आहे तर घासामध्ये उंदराचे बिळं असल्यामुळं ते उंदराच्या बिळांनी पाणी खूप हे होतं आहे. खूप खोल लांबावर बिळं असतात त्यांचेवाले. आणि हे बघा एवढं राहिलेलं आहे पेरायचं. 2 किंवा 3 वळणाचं राहिलं असेल. पण ते बी काढायचं परत पाऊस आल्यामुळं अचानक. परत माल पण झाकून ठेवायचा. माल पण इकडं या विहिरीवरती झाकून ठेवलेला आहे. आणि बी पण काढायचं ट्रॅक्टरमधून उरलेलं. ट्रॅक्टरवाल्याला ते काढून घ्यावं लागतं आपल्याला ते. कारण बी खूप महागच असतं ते. म्हणजे एवढ्या पेरणीसाठी परत भेटणार नाही. परत विकत आणायचं म्हटलं का मिळत नाही. आणि खूप असं मेहनत असते शेतकऱ्याला. प्रत्येकाला वाटतं शेतकऱ्याला खूप मिळतं. आणि अजूनही कुठं असा पाऊस असा व्यवस्थित झालेला नाही. पण आमच्या भागामध्ये आमच्या अहिल्यानगर शिर्डीमध्ये झालेला आहे. तुमच्याकडे झालं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा असं म्हणजे एकदम एका दुरीत पट्ट्या असल्यामुळं जास्त दंड ताडव करायची गरज नाही भासत. आणि इकडे बघा ऊस पण कसा हिरवागार आहे. आता पाणी द्यायची काही गरज नाही ऊसाला. वल्लच आहे अजून. हे बघा. आणि धन्यवाद मित्रांनो. परत एकदा महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आणि सर्व ताईंना, दादांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.